दिवाळीमध्ये सानुग्रह अनुदान देण्याचे आश्वासन देऊनही अनेक महिने उलटून बोनस न मिळाल्याने अकोल्यातील महावितरण कर्मचारी आक्रमक झाले आहेत। विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने अकोल्यात द्वारसभा घेऊन प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला। अकोला येथे महावितरण प्रशासनाविरोधात विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने भव्य द्वारसभा आयोजित करण्यात आली। दिवाळीमध्ये कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणजेच बोनस देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते। मात्र अनेक महिने उलटल्यानंतरही हे अनुदान न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्यातील वीज बिल वसुली पूर्ण झाल्यानंतर बोनस दिला जाईल असे प्रशासनाने सांगितले होते। कर्मचाऱ्यांनी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली। मात्र आता प्रशासनाकडूनच नवीन तारखा देत आश्वासनांवर वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे। द्वारसभेद्वारे युनियन पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावरच विश्वासघात केल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला। कर्मचाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम प्रशासनाने केले अशी तीव्र प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली। दरम्यान केवळ बोनसच नव्हे तर इतरही अनेक प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप युनियनकडून करण्यात आला। मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या सभेला अकोला विभागातील मोठ्या संख्येने तांत्रिक कर्मचारी आणि युनियन पदाधिकारी उपस्थित होते। आज विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनची जी द्वारसभा घेण्यात आली ही कर्मचाऱ्यांना जो सानुग्रह अनुदान होता हा मागच्या दिवाळीमध्ये देण्यात आलेला नाहीये आणि तो दिवाळीमध्ये न दिल्यामुळे प्रशासनाने वचन दिलं होतं की आम्ही तो सानुग्रह अनुदान तुम्हाला मार्चची जी वसुली असते ती वसुली झाल्याच्या नंतर आम्ही पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करू आणि तो जो त्यांनी दिलेला शब्द होता तो आजपर्यंत प्रशासनाने पाळलेला नाहीये आणि त्या शब्दाला फिरून कुठेतरी परत आज नवीन शब्द ते देत आहे की जर आणखी पुढच्या महिन्यात वसुली झाली तर आम्ही तुम्हाला सानुग्रह अनुदान देऊ। परंतु अशा प्रकारची जी मनधरणी आहे ही कामगारांची केली जात आहे आणि तो अन्याय जो आहे ती चालू असलेली प्रथा आहे ही प्रथा कुठेतरी प्रशासनाने बंद पाडून एक प्रकारे कर्मचाऱ्यांच्या पाठीमध्ये छुरा घोसण्याचं जे काम आहे ते केलेलं आहे आणि या प्रशासनाला या द्वारसभेच्या माध्यमातून आम्ही एक आवाहन करतो की ज्या संघटनांना ज्या सभासदांना आजपर्यंत या तुम्ही जो सानुग्रह अनुदान देत होते तो सानुग्रह अनुदान इथून तरी पुढे कंटिन्यू ठेवण्यात यावा, कुठेतरी बंद करण्यात येऊ नये आणि ज्या चारही कंपन्यांना सरचिटणीस साहेबांनी जे पत्र दिलेलं आहे, ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यांवर सुद्धा तुम्ही सकारात्मक विचार करून कर्मचाऱ्यांच्या ह्या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावाव्या अशी आजच्या या द्वारसभेच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला विनंती करीत आहोत।